चला नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला नाही का घनमूळ काढण्याची ट्रिक सांगणार आहे। तर आपल्याला 1 ते 10 पर्यंत या संख्येचे घनपाठ असायला हवेच, तरच तुम्हाला ही ट्रिक जमणार आहे। तर मी तुमच्या समोर 1 ते 10 पर्यंत या संख्येचे घन लिहिलेले आहेत। 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729 आणि 10 चा 1000। ओके, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फक्त एकक स्थान चेक करायचे, तरच आपल्याला नाही का म्हणजे ट्रिक आपल्याला नाही का शोधायची। बघा, 2 चा घन केला 1 चा घन केला एकच येते, त्याचा विषय नाही। 2 चा घन 8, 2 चा घन केला तर एकक स्थानी 8 येते, 3 चा 7 येते, 4 चा 4च येते, 5 चा केला तर 5च एकक स्थानी येते, 6 चा 6च येते, 7 चा 3 येते म्हणजे वेगळे येते काहीतरी, 8 चा 2 येते म्हणजे वेगळे येते, 9 चा 9च येते आणि एकक स्थानी 0 जर असेल तर 0च येते। बघा, ह्याच्यामधून आपल्याला काय शिकायला भेटलं बघा, तुम्ही 2 चा जर घन केला, 2 चा घन जर केला एकक स्थानी 8 ही संख्या येते। बघा, 2 चा घन जर केला तर एकक स्थानी 8 येते। आता 8 कडे या बरं, 8 चा जर घन केला तर 2 येते म्हणजे अपोजिट आहे। बघा, 2 चा घन करा 8 ही संख्या एकक स्थानी येते, 8 चा घन करा 2 ही संख्या एकक स्थानी येते। आता येऊया आपण 3 कडे, 3 चा जर घन केला तर एकक स्थानी बघा 7 येते, इथं 3 चा घन जर केला तर एकक स्थानी 7 येते। आता 7 कडे या, 7 चा घन जर केला तर एकक स्थानी किती येते, 3 येते म्हणजे हे अपोजिट आहे। 3 चा घन करा 7 येणार आहे, 7 चा घन करा 3 येते। बाकी जे संख्या राहिल्यात आपल्या त्या नाही का ॲज इट इज आहे, त्यांचा घन जर केला की तीच संख्या येते। तर बघा, 1 चा केला घन तर 1च येणार आहे, नंतर 4 चा घन केला तर 4च येणार आहे, 5 चा केला तर 5च एकक स्थानी येते, 6 चा 6च येणार आहे, 9 चा जर केला तर 9च आणि 0 एकक स्थानी असेल तर 0चे घनसंख्येच्या युनिट प्लेसला काय येणार आहे, 0च येणार आहे। ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला। आता घनमूळ नाही का कशा पद्धतीने दाखवलं जातं बघा, त्याच्या अगोदर घन काढणे म्हणजे काय रे, एखाद्या संख्येचा घन शोधायचा तुम्हाला। बघा, इथं मी लिहितो 8 चा घन शोधायचा आहे, 8 चा घन शोधायचा आहे तर ती संख्या 3 वेळेस गुणाकारमध्ये लिहायची। 8 गुणाकारमध्ये किती 8, मग ह्यांचा गुणाकार करायचा, 8 8 64 आणि 64 गुणिले जर 8 जर केलं तर आपल्याला काय येणार आहे, 512 उत्तर येणार आहे। म्हणजे 8 या संख्येचं घन किती असणार आहे, 512। ओके, आता घनमूळ कशा पद्धतीने दाखवलं जातं, घन हा डोक्यावरती नाही का घात 3 लिहिला जातो। आता घनमूळ नाही का एखादी संख्या आहे त्याच्या डोक्यावरती नाही का घात 1/3 लिहिला जातो, किंवा असं दाखवलं जातं अशा पद्धतीने। समजतंय, एक तर घनमूळ a इंडेक्स 1/3 अशा पद्धतीने दाखवलं जातं, किंवा अशा पद्धतीने। समजतंय, ही वर्गमूळ घनमूळ दाखवण्याची ही आहे बघा, हे चिन्ह आहेत, साईन आहेत। तर तुम्हाला नाही का कशा पद्धतीने काही सेकंदामध्ये घनमूळ काढलं जातं तर आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया। तर पहिले एक्झाम्पल आहे 21952। बघा, 21900 किती 52 या संख्येचं आपल्याला काय शोधायचं आहे, घनमूळ। तर सर्वप्रथम काय करायचं, ह्याच्यामध्ये उजव्या काढल्या साईडने नाही का 3 अंक मोपायचे, 1 2 3 अशी मध्ये एक नाही का सरळ रेषा वाढायची आणि सुरुवात कशी करायची बघा, जे एकक स्थान आहे त्याच्यापासून सुरुवात करायची। 2 एकक स्थानी जर आलं तो म्हणजे 2 असेल, 2 चा जर घन केला तर त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येणार आहे, 8 येणार आहे, म्हणजे इथं 8 लिहा। समजतंय, आता 21 मधनं कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते, त्याच्यामुळं आपल्याला 10 पर्यंत घनपाठ असायला हवे, 10 पर्यंत संख्येचे घनपाठ असायला हवेत। तर बघा, 21 मधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते। आता 21 मधून 27 वजा होते का, नाही, 8 वजा होते ना। बघा, 21 मधून 8 वजा होते, तर 8चं घनमूळ किती 2, म्हणजेच 28चं जर तुम्ही घन जर केला तर 21952 येणार आहे आणि त्याचं घनमूळ तुम्हाला हवं आहे तर ते घनमूळ किती असणार आहे, 28 असणार आहे। इतकं सोपं आहे बघा, किती सेकंद लागले, 10 सेकंदाच्या आतमध्ये आन्सर आपलं फाइंड झालेलं आहे। अशा पद्धतीने घनमूळ शोधलं जातं। फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे,
2 संख्येचा घन केला तर 8 एकक स्थानी येते, 8 संख्येचा घन जर केला तर 2 येते, 3चा घन केला तर 7 येते, 7चा घन केला तर एकक स्थानी 3 येते. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकीच्या संख्येमध्ये बदल होत नाही व घन करा एकक स्थानी तीच संख्या येते, फक्त हे 4 सोडता. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, 50 653. 50 600 किती 53. आता ह्या संख्येचं आपल्याला घनमूळ हवं आहे. मग सांगितल्याप्रमाणे 3 अंकानंतर नाही का एक सरळ रेषा ओढायची, 1 2 3 अशा पद्धतीने. बघा 3 या संख्येचा घन जर केला एकक स्थानी काय येतं आहे 7 येते. मग इथं 7 लिहा, 7 लिहिले. आता 50 या संख्येमधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते? आता 50मधून 64 वजा होतात का? नाही. मग 27 वजा होतात. मग ह्या 27चं घनमूळ लिहायचं. बघा 50मधून नाही का 27 वजा होतात, वजा करायचे नाहीत, वजा होतात तर मग 27चं नाही का घनमूळ या ठिकाणी लिहायचं. म्हणजे हे 50,653 या संख्येचं घनमूळ किती आलं? 37. काही सेकंदामध्ये आपला आन्सर फाइंड होतं आहे बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 74,088. 74,088. काय करायचं मग? सर्वप्रथम 3 अंकानंतर एक उभी रेषा ओढायची, 1 2 3 अशा पद्धतीने एक रेषा ओढली. आता एकक स्थानी काय आलं रे बघा, इथं ह्या संख्येचे एकक स्थानी काय आले 8 आहे. मग 8चा जर तुम्ही घन जर केला तर एकक स्थानी काय येणार आहे बघा, 8चा घन केला तर एकक स्थानी काय येणार आहे 2 येणार आहे. अपोजिट असते ते. 8चा घन केला तर एकक स्थानी 2 येणार. या ठिकाणी मी 2 लिहिलं. आता 74मधनं कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते? 74मधून नाही का 64 वजा होते. 74मधून 125 वजा होते का? नाही, 64 वजा होते. मग 64चं घनमूळ या ठिकाणी लिहायचं असतं. 64चं घनमूळ किती? 42. किती? 42. म्हणजे 42 या संख्येचा घन जर केला तर 74,088 येणार आहे. आणि त्याचं जर घनमूळ जर शोधलं, त्याचं घनमूळ किती असणार आहे? 42. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त नाही का काय लक्षात ठेवायचं आहे, 2 आलं तर 8, 3 आलं तर 7 आणि ह्यांचे अपोजिट तेच असणार आहेत. आता 43 89 76. 43 89 76 या संख्येचं तुम्हाला घनमूळ शोधायचे. तर मग काय करणार मी? सर्वप्रथम 1 2 3 अंकानंतर एक सरळ रेषा ओढणार. ओके. आता एकक स्थानी काय इथं ह्या संख्येच्या बघा बरं 6 आहे. इथं किती आहे? 6. आता ह्या 6चा जर घन जर केला तर एकक स्थानी काय बदल होतो का? फक्त ह्या 4 अंकामध्ये बदल होतो आहे. ह्याच्यामध्ये नाही का दुसरे अंक ॲज इट इज राहतात. बघा 6 आलं तर मग एकक स्थानी 6च राहणार आहे. इथं 6च लिहिलं. आता 438 या संख्येमधून कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते? तर मग तुम्हाला 10पर्यंत संख्येचे घनपाठ असायला हवेच. तर बघा 438मधून 343 वजा होते. 438मधून 512 वजा होते का? नाही, 343 वजा होते. मग 343चं घनमूळ किती रे? 7. मग या ठिकाणी 7 लिहायचं. म्हणजेच ह्या संख्येचं, ह्या दिलेल्या संख्येचं घनमूळ किती असणार आहे? 76. आणि 76चा जर तुम्ही घन जर केला तर ही संख्या असणार आहे. किती सोपं आहे बघा बरं. आता लास्ट एक्झाम्पल घेतो आणि आपल्या ह्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 132 651. 132 651 अशा पद्धतीने एक्झाम्पल आहे. आता ह्या संख्येचं आपल्याला घनमूळ शोधायचे. तर मी काय करणार? सर्वप्रथम 1 2 3 अंकानंतर एक सरळ रेषा ओढणार. एकक स्थानी 1 आलं ना, त्याचा घन जर केला तर 1च येणार. इथे 1 लिहिला. आता जी राहिलेली संख्या आहे 132, त्याच्यामधनं कोणती पूर्ण घनसंख्या वजा होते? बघा 132मधनं 125 वजा होते. 216 वजा होते का? नाही, 125 वजा होते. 125चं घनमूळ किती रे? 5. म्हणजे 51 या संख्येचं घन किती असणार आहे? 1,32,651. आणि त्या संख्येचं घनमूळ किती असणार आहे? 51. अशा पद्धतीने मित्रांनो ही घनमूळ काढण्याची ट्रिक आहे. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट, शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि तेही व्हिडिओ ट्रिकने असणार. आणि जिथं डिटेल मेथड आहे तिथं डिटेलच वापरणार, जिथं ट्रिक आहे तिथं ट्रिकनेच मी सॉल्व करणार. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.